दिनो होते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्री पुत्रा ट्रेकर्स आयोजित आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांच्या आयोजित वारी गड किल्ल्यांची मध्ये आज आपण आलोय सांब्रज मध्ये. सकाळी आपली आशियातली सगळ्यात 2 नंबर उंचीची दरी सांदन व्हॅली आपली झालेली आहे. त्यानंतर आता आम्ही दुपारी 1-1:30 वाजता आलो. जेवण वगैरे झालं, 1-2 तास आराम केला, 1-1.5 तास. त्यानंतर आम्ही आता चाललोय रत्नासारखा गड रतनगडावरती जाणार. सामान आया रे. चला गौरी, चला आमचा प्रवास चालू झालाय रतनगडावरती. जवळजवळ आम्ही 19 जण आहेत. मोठे 15 जण, 16 जण आणि 3 17. चला प्रवास सुरू झालाय रतनगडावरती. भाई करवंद खायला आलेले आहेत आमचे. आयला ह्याला पिके करवंद कुठे दिसतात आहेत? वाव, हे करवंद भेटला. रतनगडचा प्रवास आता घनदाट जंगलातून चाललाय. हे पूर्ण जंगल पाहायला मिळतं. अर्धा तास झालाय चालत आपल्याला. अजून 1.5 तास वरती आरामात जाईल. बघू किती वेळ लागतोय तो. दमली वहिनी, दमली पाणी प्यायला लागले. दादा वाट बघतोय कधी येते आणि केव्हा घेऊन जातोय. तर थकलत काय? नाही ब्रेक आहे. थकलोय ना, ब्रेक आहे. जंगलात हे 2 वाट चुकलेले आहेत. काय तुम्हाला कुठे जायचं? कुठे टेकडीवर जायचंय? कोण भेटलं नाही का तुम्हाला? 1 तासानंतर करेक्ट आम्ही आता हॉल्ट घेतलेला आहे. थांबलेलो आहोत पाणी प्यायला. इवन काका पण आमचे रेग्युलर चालत होते. मुंबई पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांना सराव आहे चालण्याचा. नो टेन्शन. आज लावण्या फुल फॉर्ममध्ये होती. लावण्या खरंच आज तुला हॅट्स ऑफ. कारण गौरी आणि ते ही आपली 50% ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे. 50% बाकी आहे आपला ट्रेक. आता दाखवते तुम्हाला रतनगड कसा किती छान दिसतोय. हा बघा रतनगडचा खुट्टा किती छान दिसतोय. हा रतनगडचा खुट्टा आणि समोर दिसतं तर रतनगड. हे बघा, इथून या पायऱ्या, इथून आपल्याला जायचं आहे. असं 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 इथून वरती जाऊन इथं नेड आहे. मगच दाखवल्याप्रमाणे हा आपला रतनगड आहे. आणि हा खाली दिसतोय येतो बाणचा सुळका आहे. 210 फूट उंच, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच सुळका म्हणून संबोधलं जातं. आता चढायला म्हणजे आता हेच अवघड होणार आहे. ही घळ चढायची फक्त अवघड आहे वरती. हे बघा, हे आमचे पोरं चढत आहेत. खूप अवघड आहे. हा घळीच्या सगळ्या शिड्या पडलेल्या आहेत. वरती गेल्यावर मस्त वारा लागला. खिंड अर्ध्यापर्यंत चढलोय. हा बघा समोर बाणचा सुळका दिसतोय खाली आणि खतरनाक खिंड चढलोय. अजून वरती चढायचे. आमचे सगळे मावळे चढतात खिंड्यावरती. पोचतोय रतनगडच्या खुट्ट्याच्या पायथ्याला आलेलो आम्ही. आमचे वाटाड आहेत मामा, नाडेकर मामा. जेवणासाठी लाकडं गोळा करतात. हे बघा, हे अजूनही वाट चढायची आहे. पुढचं रेलिंग जायचं. चल पुढे चल. रतनगडाच्या सुंदर पायऱ्या लागलेल्या आहेत. त्र्यंबक दरवाजे मार्ग ह्या पायऱ्या खूप छान दिसतात. रतनगडच्या देखण्या पायऱ्या. ही 2 फुटाची पायरी बघा. दगडात कोरलेल्या कोरी पायऱ्या द्या. देवड्या गडाच्या दरवाज्यात पडायला आले.
गौरी इकडे बघ. गौरी गडाच्या दरवाज्यात पोचले. बुरुज, चंद्र, सूर्य, कलश पाहायला मिळतात. काहीतरी प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने किल्ले रतनगडला दरवाजा अर्पण सागवाने. चला, राणीचा हुडा आपल्याला रतनगडचा. आता चाललो आम्ही कडेरोड बुर्जाकडे. प्रथम कसला फोटो येतो यार, प्रथम फोटो कसला येतो तो. आता लोक काका काय म्हणताय, मग आपण जाऊ तिकडे, तेव्हा ते झाड भारी वाटतं. वेगवेगळे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात इथे आपल्याला. हनुमान दरवाजा, हनुमान मंदिर, हनुमान दरवाजा. किल्ले रतनगडाचा हनुमान दरवाजा आपण बघतोय. आणि आई रत्नादेवीचं मंदिर. आई रत्नादेवीचं मंदिर. फायनली आमची सगळी गँग ना पोचले वरती. हे कसं वाटलं रे चढताना? रे 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 एक नंबर. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे संजोग भाई नरवणकर. संजोग भाई, तुम्ही एवढी मोठी बॅग घेऊन काय वाटलं? आले आले. हा, आले आले. जेवण बनवतोय रात्रीचं रतनगडावरती. तात्यामध्ये राणीच्या ओढ्याच्या इथं हे जेवणाचं सगळं चालू आहे आमचं काम. बसलो इथे, चूल मांडलेलं आहे कारण सगळीकडे वारं सुटलंय. काल पाऊस होता, खूप थंडीला आता वाजते, एवढी थंडी वाजते की इथे आता. आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता रतनगडावरती कॅम्प फायर चालू आहे आमचा. हे जेवणाचं आमचं मस्त चालू झालंय. जेवण खतरनाक खतरनाक. रात्रीचं जेवण, गडावरचं जेवण हे खूप छान. मीठ आणलं का? मीठ खाऊन वगैरे कोणी आहे का बरोबर? मस्त कॅम्पेनिंग चालू आहे. ते हुशार आहे. काळचे 6:30 झालेत. खतरनाक खतरनाक धुकं पडलाय. काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाहीये. धुकं झालंय फार. बघा ना यार, रतनगडावरून कसला नजारा आहे यार. खतरनाक यार. हे धुकं बघा कसं आहे. हे वरती येत आहे. टाइम स्लॅपची गरजच नाहीये. कात्रादेवी पूर्ण हे झाले, कात्राबाई. पण आता बघतो हे रतनगडावरचे आहेत ना, हे सगळे वाड्यांचे अवशेष आहेत, घरांचे अवशेष. हे बघा, हे पूर्ण आहेत असे घरांचे अवशेष आहेत. हा काल दाखवल्याप्रमाणे राणीचा ओढा. आता आपण आतमध्ये बघूया जाऊन. राणीचा ओढा, इथून राण्या सगळ्या रतनगडाचा नजारा घ्यायच्या बसून. जो सकाळचा आमचा नाश्ता बिष्टा झालाय, सगळं फोटो सेशन वगैरे झालेलं आहे. आम्ही आता निघालोय गड परतीच्या वाटेवरी. चला काका, हे ना हे वाड्यांचे अवशेष आहेत. हे वाड्यांचे अवशेष आहेत सगळे. इथे पहिले सगळे वाडे होते सगळे. हे सगळे वाड्यांचे अवशेष. हे बघा, आपण जिथे उभे होतो ना
तेही वाड्यांचे अवशेष आहेत. सगळे वाड्यांचे अवशेष आहेत इकडे. कल्याण दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण दरवाजाच्या इथे आलोय आम्ही. कल्याण दरवाजा आणि थोडस पुढे 05 मध्ये घे, मस्त येईल. कल्याण दरवाजा, कल्याण दरवाजा किती छान दिसतोय बघा. कारण कल्याण दरवाजाचा व्ह्यू, कारण कल्याण दरवाजाला का म्हणतात, कल्याणच्या दिशेने याचं तोंड आहे म्हणून या दरवाजाला कल्याण दरवाजा असं म्हणतात. रतनगडाची पाण्याची टाकी. हर हर महादेव. एक 2 3 4 5 6 पाण्याची टाकी. इकडे हे 3 पाण्याची टाकी आहे. तिथे एक 4थं पाण्याचं टाकं आणि इथे भुयार आहे खाली. हे बघा अंधार कोठडी आतमध्ये आहे. चा पूर्ण ग्रुप चाललाय पुढे. पाण्याचं टाकं समोर दिसतोय, तो बाणचा सोळका आहे खाली. चला चल, आता आम्ही चाललो नेड्यामध्ये. हे नेडा आहे हा वरती. आले 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 सगळे आले. नेड रतनगडाच्या हवेच्या दाबामुळे तयार झालेलं हे नेड आहे. खूप छान. रतनगड आम्ही उतरतोय. रतनगडावरून उतरताना हे बघा कसं धुकं आहे. आता जवळजवळ 9 सव्वा 9 व्हायला आलेत. धुकं बघा किती छान दिसतंय. येस, रतनगडला निरोप देतो आम्ही. आता उतरलोय, दरवाजा पाशी आलोय. त्र्यंबक दरवाजा. त्या रतनगडाच्या पायऱ्या. चला आम्ही आता त्र्यंबक दरवाजा उतरतोय. संजोग सर आमचे उतरतात आहेत. पुढे दर्शन सर आहे. दर्शन सर हाय करा. येस संघर्ष सर. येस येस येस. प्रथम बाय. येस 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 येस. आम्ही उतरतोय. अरे बघा हे समोरचं वरचं आहे. पूर्ण पूर्ण डोंगर तोडून ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. आलो आलो आम्ही आता उतरतोय. खिंड उतरतोय आता. जेवणाची आता व्यवस्था झालेली आहे. रतनगड आम्ही आता उतरलो. जस्ट 11:30 वाजता उतरलो रतनगड. जेवण सगळे जेवतात आहेत. वाव. पहिला तेजूला जेवण. आणि याला थोडीच भाजी बोलतात. ही थोडी भाजी बघा. ही थोडी भाजी.